आदित्य हॉस्पिटल सांगली रजिस्टर बांधकाम कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत। संपर्क 91 42 88 89 90 72 48 97 22 88 77 44 09 66 96 0233 23 05 686। आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली। आदित्य हॉस्पिटल सांगली ESIS ESIC राज्य विमा कामगार योजना अंतर्गत सर्व रजिस्टर कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत। संपर्क 91 42 88 89 90 72 48 97 22 88 77 44 09 66 96 0233 23 05 686। आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली। येऊ शकते की असं आहे की आता 50% वर जाता येत नाही। 50% वर आरक्षण हवं असेल तर पार्लमेंटमध्ये कायदेशीर दुरुस्ती केली पाहिजे। काय हरकत आहे दुरुस्ती करायला? आत्ता 50% आरक्षण आहे, जाऊया 75%। एक काळ असा होता की तामिळनाडू राज्यामध्ये आरक्षण हे जवळपास 78% होतं। तामिळनाडूमध्ये एकेकाळी 78 होऊ शकतं, तर महाराष्ट्रामध्ये 75 का होऊ शकत नाही? म्हणजे 50 आता आहे, 75 व्हायचं म्हणजे 25 वाढवावं लागेल। 25 वाढवलं तर ज्यांना मिळालं नाही त्यांचा विचार करता येईल, जिथं कमी आहे त्यांचा विचार करता येईल, याच्यात कुठलाही वाद राहणार नाही। आणि माझं स्वच्छ मत आहे की याच्यामध्ये केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा, पार्लमेंटमध्ये दुरुस्ती आणावी। आम्ही सगळे लोक जे काही आमचे सभासद असतील आम्ही त्यांच्या बाजूने मतदान करू, त्यांना साथ देऊ। पण याच्या आडवं कोण पडते आतापर्यंत तुम्ही इतिहास माहिती नाही, तसे बोलावं लागेल। विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं उमेदवारांची यादी तुम्ही जाहीर करणार होता गेल्या आठवड्यामध्ये, येत्या 10 दिवसांमध्ये जाहीर करणार। त्याचं असं आहे की उमेदवाराची निवड, उमेदवाराचं वाटप याच्यात मी कुठेही नाही। त्याच्यासाठी मगाशी मी सांगितलं आमची कमिटी आहे, ते बसून निर्णय घेतले। आता एखाद दुसऱ्या जागेवर काही मतभेद होत नाहीत असं नाही, समजा झाले तर बसून सोडवा अशी आम्ही त्यांना विनंती करू। एवढी एनर्जी तुमच्यात कुठून येते साहेब? राज काय आहे साहेब? एनर्जी महाराष्ट्राला प्रश्न पडला की साहेबांच्या जसं जसं वय वाटतं तशी एनर्जी वाटते। त्याचं उत्तर दिलं मी मगाशी। काय नाव आहे? नितीन गडकरी तुमच्यासोबत आज उपस्थित राहणार आहेत। महाराष्ट्रावर शक्तीपीठाचा एक मोठा प्रश्न आहे, शेतकरी मोठ्या प्रमाणात त्याच्या विरोधात आंदोलन करतात। शक्तीपीठ महामार्ग अजूनही रद्द करायला सरकार बोलते। माझ्या मताच्या सगळ्या शेतकऱ्यांना तिथल्या लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतल्याशिवाय अशा प्रकल्पाचा आग्रह धरू नये, नाही तर लोक रस्त्यावर येतात। कशासाठी करता? करूया, आवश्यकता असेल तर करूया। आज अनेक महत्त्वाचे रस्ते महाराष्ट्रात झालेले तर होतात। गडकरी त्या खात्याचे मंत्री झाल्याच्या नंतर एकंदर देशातल्या रस्त्यांची स्थिती सुधारते। त्यांचा अतिशय विधायक दृष्टिकोन आहे की या सगळ्या कामाचा निर्णय घेताना कोणत्या पक्षाचा आहे, कुणाला फायदा होतो हे कधी बघत नाही, ते देशाला, लोकांना हा अफसूस त्या ठिकाणी घेतात। आणि असं अनेक चांगले रस्ते त्यांनी केले। जर आज तुमच्या जिल्ह्यात मी कधी जर फलटणच्या या भागात जाताना जो रस्ता आहे, पूर्वीचा रस्ता आणि आता रस्ता त्यात फार फरक आहे। आता उत्तम रस्ते दिसायला लागले आणि त्याच्यामध्ये गडकरींचं काम मोठं आहे, त्यामुळे आत्ता जे त्यांचं सगळं चाललं आहे ते असंच गतीने चाललं पाहिजे। आणि ते चालू असताना आणखी नवीन ज्या गोष्टी आपण सांगतो त्या बाबतीत त्यांचं मत काय आहे, त्यांची तरतूद त्याबद्दलची किती आहे,
या सगळ्या गोष्टीची माहिती घेऊन नंतर हे करावं. निवडणूक जवळ आली म्हणून लगेच काही जाहीर करायचं मला असं वाटतं ही योग्य नाही. अमित शहानी एक वक्तव्य केलं की बहुमतात सरकार नसलं तरी आम्ही समान नागरी कायदा लागू करणार कसल्याही परिस्थितीत. तर त्याच्या बाबतीतली तुमची भूमिका काय असणार? असं आहे की ते बरंच काही बोलतात. हल्ली त्यांचा मुक्काम महाराष्ट्राची वारा असतो. त्यांना महाराष्ट्र तुम्हाला असं कळलं त्यांचं काहीतरी कोल्हापूरचं नातेवाईक तुम्ही ऐकलंय का? सासूबाई साहजिकच आहे. तर त्यांचं तिथं बऱ्याच येतात, भाष्य करतात. देशाचं गृहमंत्री भाषण काय करतो, शरद पवार उद्धव ठाकरे यांच्यावर लक्ष ठेवा. त्याच्यानंतर जे विरोधी पक्ष आहेत आमच्या सगळ्यांची ते फौडा वाचलं सगळं तुम्ही, फौडा छोका असं एकंदर कायदा सुव्यवस्था ज्यांच्या हातात ते फार चांगली भाषा वापरत आहेत, चांगलं मार्गदर्शन जनतेला करत आहेत. त्या संबंधीचा निकाल आणखीन 1.5 महिन्यांनी योग्य. जातीय धार्मिक ध्रुवीकरण कुठं नेऊन जाईल महाराष्ट्राला? जातीय आणि धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा जो भाजपचा प्रयत्न आहे, जे काही घडते ते अत्यंत चुकीचं आहे. आज या संबंधी निवडणुकांपर्यंत कोणी बोलणार नाही, पण निवडणुका झाल्याच्या नंतर जे कोणी सत्यशोधक विचाराशी समृद्ध झालेले लोक आहेत, समस्येच्या संबंधीची स्पष्टता आहे, अशा सगळ्या लोकांना एकत्र करावं लागेल आणि या प्रवृत्तीच्या विरुद्ध आवाज उठवावा लागेल. हे महाराष्ट्राच्या दृष्टीने हिताचं नाही. काही झालं तर हा महाराष्ट्र आपल्याला एकसंध ठेवायचा. हर्षवर्धन पाटलांचा मुहूर्त ठरलाय का शेवटचा? हर्षवर्धन पाटलांचा मुहूर्त काय नाही काय आज दुपारी काय होतं बघा. 2 वाजेपर्यंत तुम्ही माझ्याकडं प्रतिक्रिया विचारायला कदाचित याल. आजच तिसरी आघाडी तयार झाली आहे. संभाजीराजे असतील किंवा राजू शेट्टी असतील, बच्चू कडू, याचा काय परिणाम होईल का? तो जाणीवपूर्वक ती आघाडी होते. नाही, केव्हाही हे लोक एकत्र येतात म्हणजे त्यांचा परिणाम होणारच. आणि परत संभाजीराजे वगैरे हे सगळे महान घराण्यातले लोक आहेत, त्यामुळे नक्कीच परिणाम होईल. त्यामुळे आमची झोप गेलेली, आम्ही सगळे भयंकर अस्वस्थ. आता काय आपलं होणार? सध्या अमित शहा आणि मोदींचे महाराष्ट्रात दौरे वाढलेले आहेत. चांगली गोष्ट. मागच्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या, मला कुणीच ते सांगत होतं, माझ्याकडे काही रेकॉर्ड नाही आता, की महाराष्ट्रात 18 ठिकाणी त्यांच्या सभा झाल्या प्रधानमंत्र्यांच्या, 18 ठिकाणी, आणि 14 ठिकाणी त्यांचा पराभव झाला. त्यामुळे 18 ठिकाणी सभा घेऊन 14 ठिकाणी पराभव होत असेल तर आमची विनंती आहे की विधानसभेत जास्त या, इथं आणखी सभा घ्या. चला.